सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड महाराजांनी सांगितलेलं व्रत हाय हे म्या व्रतासाठी तयार केलेल्या या झोपाळ्यात तुम्ही येऊन बसावं जी तुम्ही माझ्या सतत समोर असावं म्या तुमची सेवा करावी एवढीच माझी इच्छा आहे प्रधानजी जर आपल्या प्रिय भक्ताने हाक मारली तर आपल्याला त्याची इच्छा पूर्ण करायलाच हवी बरोबर निश्चितच देवा परंतु देवा आज आपण प्रथम आपल्या विवाह कार्याच्या पूर्वतयारीचा मुहूर्त करून घेऊया आज मला आसनावर बसणे आवश्यक आहे कारण कुठेतरी माझी प्राण प्रतिष्ठापना झाली आहे भक्ती तिची लई न्यारी मार्तंड मल्हारी हिंदोळा व्रत एक गुप्त व्रत आहे आणि नारद मुनींनी ते देऊनही टाकले आता मी हिंदोळ्यावर झुलणार तेव्हा सर्व कार्य आपल्यालाच पार पाडावी लागतील परंतु देवा आपण असेच किती वेळ बसून राहणार जोपर्यंत हे व्रत पूर्ण होत नाही किंवा जोपर्यंत आमच्या भक्ताची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत मला हे आसन सोडता येणार नाही बोलावे काय करत आहात आपण मी आता प्रधानजी आणि सर्वांसोबत अंतर्महालात आहे आपण कामात तर नाही आहात ना कारण मला आपल्याशी थोडं बोलायचं होतं एक गोष्ट विचारायची होती म्हाळसा मी आता या क्षणी कामात व्यस्त आहे तेव्हा आपण नंतर बोलूया का पण काम महत्वाचं आहे मला सर्वांदेखत बोलता नाही येत आपण नंतर बोलूया का ठीक आहे थोड्या वेळाने बोलूया म्हाळसा
झालं का तुझं बोलणं खंडेरायांशी? नाही, ते कामात आहेत. अहो तुम्ही उगीच माणसाचं ऐकता. ती म्हणाली मी खंडेरायांशी बोलते म्हणून तसं बोलणं होतं का? माझं ऐका, एखाद्या सेवकाला जेजुरीच पाठवा. अहो पण ती आता म्हणाली आहे ना, मग होऊ दे एकदा तिच्या मनासारखं. अहो ही म्हणत बसेल त्याप्रमाणे आपण वागत राहिलो तर कोणतंच कार्य वेळेवर पूर्ण होणार आहे का? परिस्थिती हिच्या लक्षात येत नसेल पण आपणही काही करायला नको? आपण म्हणताय तेही बरोबर आहे. मी आत्ताच सेवकाला जेजुरीला पाठवण्याची व्यवस्था करतो. माझ्यावर माणसावर विश्वास नाही आईचा. मी इथे निवासेत बसून त्यांच्याशी बोलू शकत नाही असं वाटतंय तिला. आता जोवर त्यांच्याशी बोलून यादी वाचून दाखवत नाही, त्यांचा होकार घेत नाही, तोवर काही तिचे समाधान होणार नाही. बोलावे. आपण कामात व्यग्र आहात असं म्हणालात, पण माझेही काम महत्वाचे आहे. असं मी समजू शकतो, परंतु खरंच मी आता नाही बोलू शकत तुझ्याशी. असे कोणते काम आहे की तुम्ही माझ्याशी बोलू शकत नाही? मायसा, जेव्हा आपण सविस्तर बोलू तेव्हा मी सांगेनच तुला, परंतु आता सर्वांसमक्ष मला नाही बोलताय तुझ्याशी. मग आपण काही क्षण बाजूला होऊन का नाही बोलत माझ्याशी? कारण मी हे आसन नाही सोडू शकत. नक्की तुम्ही कुठे आहात? मी अंतर्महालात आहे. अंतर्महालात? पण मला तर आपण झोपाळ्यावर बसलेले दिसत आहात. आपण नक्की कुठे आहात? म्हाळसा, मी खरंच जेजुरीतल्या अंतर्महालातील आसनावर बसलो आहे. मग आपण मला दर्पणात झोपाळ्यावर बसलेले का दिसत आहात? आपण खरंच अंतर्महालात आहात का? म्हाळसा, मी तुला झोपावर बसलेलो का दिसत आहे हे मला ठाऊक नाही, परंतु मी अंतर्महालातच बसलो आहे हे निश्चित. आपण माझ्याशी खोटं तर बोलत नाही आहात? नाही म्हाळसा, मी खरंच सांगतो आहे की मी सर्वांसमक्ष अंतर्महालात बसलो आहे आणि कामात व्यस्त आहे. म्हणजे आपण माझ्याशी आता एकही शब्द बोलणार नाही तर? हो, परंतु म्हाळसा, आपण लवकरच बोलूया. हे नक्की अंतर्महालातच आहेत ना? आणि जर ते खरंच अंतर्महालातील त्यांच्या आसनावर आहेत तर मला या दर्पणात ते झोपाळ्यावर बसलेले का दिसतायत?
तेव्हा खंडोबा, महाराजांनी जे व्रत सांगितलं ते म्या करते हाय. तुम्हासनी ते आवडावं एवढीच माझी इच्छा. पूजेत काय राहिला असेल तर समजून घ्यावं जी. सदाशिव मल्हारा सदाशिव मल्हारा गजराय मद घास मल्हारी गजराय मद पाणी मल्हारी गजराय मद भास मल्हारी ध्यानी मनी सदाशिव. भानू, माझं एवढं वय झालं हा? पण आज पत्र हे असलं काय माहित पाहिलं नव्हतं बघ. तू एकदा म्हणली होती ते खरं आहे बघ. एखादी गोष्ट आपल्याला माहित नसेल आणि कोणी सांगितली ना तर ती आपल्याला समजून घ्यायला हवी. आता महाराज माझं गुरु आहेत, ते जे सांगतील ते म्या करल. देवा, 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 नारद मुनींनी बाणाईला हिंदोळ्याचं व्रत आत्ता द्यायला नको होतं. ते जे काही करतायत त्यामुळे मलाच अपराधी वाटतंय. प्रधानजी, आपण मार्ग सुचवू शकतो, काय योग्य काय अयोग्य हे सांगू शकतो. परंतु काय निवडायचं हे प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे आणि ते स्वातंत्र्य आपण सगळ्यांना दिलेलं आहे. थांबा. मी त्यांना जाऊन सांगतो ना. नको, त्यांना काय सांगायचं ते मी सांगतो. देवा, लक्ष्मी देवींनी आपल्याला पूजेच्या ठिकाणी बोलावलंय. विवाह कार्याच्या पूर्वतयारीच्या मुहूर्ताची सगळी तयारी झालीये. लक्ष्मी देवींना काय सांगणार आणि कसे सांगणार? प्रधानजी, या व्रतामध्ये जर माझे आवाहन करून माझी प्रतिष्ठापना केली तर मला ते स्थान सोडता येत नाही. मला समजतंय देवा.
काय झालं म्हाळसा? काही नाही. म्हाळसा, तू अशी अस्वस्थ का? बरं, राहील. पण मी तुला हे सांगायला आले की विवाहाच्या पूर्वतयारीची यादी जेजुरीला पाठवायची असं अक्का म्हणत होत्या. मी सांगितलं ना की यादी घेऊन सेवकाला जेजुरीला पाठवण्याची गरज नाही, पण मी म्हणते त्याच्यावर कोणाचा विश्वासच नाही. अगं तसं नाहीये. पण काय? मला असं वाटतं की तुझा पण माझ्यावर विश्वास नाहीये की मी इथे बसून खंडेरायांचा विवाह संदर्भात होकार घेऊ शकते. म्हाळसा, तुझ्या प्रत्येक शब्दावर माझा पूर्ण विश्वास आहे. अगं म्हणून मी तुला विचारायला आले की तुझं बोलणं झालं का त्यांच्याशी? त्यांचा होकार मिळालाय का तुला? माझं बोलणं झालं त्यांच्याशी, पण ते कामात आहेत. पण म्हाळसा, तुझं बोलणं नाही ना झालं त्यांच्याशी तर हट्ट नको धरूसा. मग सेवकाला जाऊ देत जेजुरीला. नाही, मी त्यांच्याशी बोलणारच. ठीक आहे, मी बाहेर थांबते. देवा, आपण हे स्थान सोडू शकत नाही, परंतु म्हाळसा देवींना आपल्याशी महत्वाचं बोलायचं आहे असं दिसतंय. नेवासे येथे सर्व कुशल आहे ना? कुशल? सगळीकडे आनंद आहे. परंतु देवा, म्हाळसा देवींना कसं कळणार की आपण हे स्थान का सोडू शकत नाही ते? प्रधानजी, मग म्हाळसेला असं सांगू का की बानूनी जे दुर्मिळ व्रत केले आहे, ज्यात माझी प्रतिष्ठापना केली आहे आणि मी भक्तीच्या बंधनात अडकलो आहे असं? नाही देवा, मला असं म्हणायचं नव्हतं. म्हाळसा मला समजून घेईल असे नाही वाटत मला, कारण तिला मी एका वेगळ्याच चित्रात दिसत आहे. त्यामुळे मी खोटं बोलतो आहे असे तिला वाटणारच. बोलावे. काय देवा? तुझ्याशी नाही मी बोलत. माझ्याशी नाही तर कोणाशी बोलत आहात? चुकलं देवा. यात तुझी काहीच चूक नाही. माझी काहीच चूक नाहीये. हे वाक्य मी तुला नाही बोललो. बोला. मला आत्ता बोलायचंय. आपण नाही म्हणू नका, कारण आपण जी कारणं सांगत आहात ती मला पटत नाहीयेत. का पटत नाहीत? आपण आत्ता कुठे आहात? अंतर्महालात. आपण कुठे बसला आहात? इथेच, नेहमीच्या आसनावर. आपल्या मुखातून असत्य कसं येऊ शकतं? आपण खोटं कसं बोलू शकता?